मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात पुण्यातील येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्तची गुरुवारी सकाळी 9 वाजता सुटका झाली। तुरुंगातून येताच संजय दत्तने जमिनीला स्पर्श करून आणि तुरुंगाच्या दारावर फडकणाऱ्या तिरंग्याला सॅल्यूट करून कोणाशी काहीही न बोलता तो विमानतळाच्या दिशेने रवाना झाला। कैद्याची वर्तणूक चांगली असल्याचा अहवाल कारागृह प्रशासनाने दिल्यास कैद्याला मुदतीआधी सोडता येते। या नियमानुसार संजय दत्तची 6 महिने आधीच सुटका करण्यात येत असल्याची माहिती कारागृह अधीक्षक UT पवार यांनी दिली होती। संजयला घेण्यासाठी कारागृहाबाहेर त्याची पत्नी मान्यता दत्त, दिग्दर्शक राजकुमार हिराणी उपस्थित होते। मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तने अवैध शस्त्र बाळगल्यामुळे त्याला 5 वर्षांची शिक्षा झाली होती। शिक्षा सुनावण्यापूर्वी तो 1.5 वर्षे तुरुंगात होता। सुरक्षेच्या कारणामुळे त्याला पुढील 3.5 वर्षे येरवडा तुरुंगात ठेवण्याची विनंती न्यायालयाला केली होती। त्यानुसार 3.5 वर्षांपासून तो येरवडा कारागृहात होता। त्याच्या शिक्षेची 3 वर्ष पूर्ण होत आहेत। संजय दत्तच्या शिक्षेचा एकूण कालावधी 4.25 वर्ष झाला आहे। त्याची कारागृहातील वर्तणूक चांगली असल्यामुळे त्याला शिक्षेत सवलत मिळाली। त्यानुसार त्याची गुरुवारी सुटका करण्यात आली। दरम्यान कर्जदार जमीनदार हक्क बजाव संघर्ष समितीने संजयच्या सुटकेस विरोध करून कारागृहासमोर गुरुवारी सकाळी निदर्शने केली। त्यावेळी पोलिसांनी निदर्शने करणाऱ्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले। संजय दत्त विमानाने जाणार असल्याची माहिती असल्याने पत्रकारांनी विमानतळावरही ठाण मांडले होते। तो विमानतळावर पोहोचताच त्याला वृत्तवाहिनींच्या प्रतिनिधींनी गराडा घातला। तेव्हा सुटकेचा मार्ग सोपा नाही मित्रांनो, एवढीच प्रतिक्रिया त्याने दिली। C24 ताससाठी प्रतिनिधी अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, पुणे।